शाम का समय आप देख रहे हैं 3:50 हो चुके हैं। एक बेहतरीन मुकाबला आपके सामने से समाप्त हुआ। शुक्रिया धनंजय बाडिल। एक आवाज़ को आप सुन रहे थे, कोपरी का बुलंद आवाज़, युवा कमेंटेटर धनंजय बाडिल, आपका बहुत बहुत आभार। आइए मैच की तरफ चलते हैं। तमाम दर्शकों को लेकर, तमाम हमारी जनता, तमाम कमेटी मेंबरान, तमाम हमारे डीवीएन लाइव पे तमाम दर्शक हमें सुन रहे, देख रहे हैं, वो तमाम दर्शकों को हम लेकर चलेंगे मैदान के अंदर। एक बड़ा मुकाबला, एक तरफ माली तालाब पाड़ा तो एक तरफ भगवा कसराली टीम महासंग्राम। आप देख रहे हैं क्रिकेट का एनसीसी ट्रॉफी 2024 25वां साल बेमिसाल लाजवाब है। क्या मुकाबले हो रहे हैं। ये मैदान है नारंगी का, ये इतिहास रचना भी जानता है, इतिहास को तोड़ना भी जानता है। हार्दिक गेंदबाजी बनाए हैं, फ्लिक करना चाहते थे लेकिन के बाहर विकेट कीपर भी बीट हुए, फाइनल के खिलाड़ी बीट हुए हैं, गेंद को रोका है मगर एक रन रोकने में नाकाम। अंपायर घूमेंगे, वाइड का इशारा आता हुआ एक्स्ट्रा रन के साथ शुरुआत हुई है। अब लड़ना है, पसीने गंवाने हैं दोस्तों। ये क्वालिफाई के रेस में आगे जाना है, आज टॉप 3 में जाना होगा। तो कल के दिन एक टीम हमने देखी, श्री राम कसराली टीम क्वालिफाई नंबर 1 हो चुकी है, मगर क्वालिफाई नंबर 2 कौन होगी। आउटसाइड पर गेंद को मोड़ा, गेंद स्क्वायर पर खिलाड़ी है 30 सर्कल के अंदर, गेंद को रोका जाएगा। एक रन के साथ रन संख्या में बढ़ोतरी होती हुई, रन संख्या जा पहुंची हुई 3। हालो चेक चेक, हालो हालो चेक। हार्दिक पाटिल गेंदबाजी पर है, अगली गेंद हार्दिक की, ऑस्टम्पति गेंद को फील्ड कर दिया, ऑन साइड होगा, गेंद जा रही है, कवर जब तक खिलाड़ी गेंद को फील्ड कर पाएंगे। एक रन आसान से पूरा होता हुआ, 2 रन आसान से पूरे कर जाएंगे दोनों बल्लेबाज। 1 को 2 में तब्दील करना चाहिए। जहां पर अच्छी गेंद है उसका सम्मान, बुरी गेंद का अपमान करिए, ये क्रिकेट का रस है। आप देख रहे हैं एक और बेहतरीन सीनियर खिलाड़ी हमारे संताराम घरसर जी, जिन्होंने बहुत ही बेहतरीन अंदाज में तमाम कमेटी के साथ जुड़कर इस मैदान की रूपरेखा को बदला है। बेहतरीन गेंद थी, पैड अंपायर में अपील हुई, अंपायर ने कहा यह स्टंप के सामने पकड़ गए, बल्लेबाज कौन, विकेट गिरता हुआ मधुर संगीत आता हुआ। सकते हैं बेहतरीन जड़ में गेंद थी, स्टंप के सामने पकड़ गए। अब बल्लेबाज मैदान के बाहर, न्यू बैटर बल्लेबाज यश मैदान पर आते हुए। एक यश की बल्लेबाजी का जलवा आपने देखा, क्या बल्लेबाजी हुई है। ये बल्लेबाजी होनी चाहिए दोस्तों। हम इरादे लेकर आए हैं, इलाका किसका भी हो, हम आए हैं एनसीसी ट्रॉफी 2024 को लेने, मगर दोस्तों मेहनत करनी पड़ेगी, पसीने गंवाने पड़ेंगे, क्योंकि ये मैदान इतिहास रचना भी जानता है, इतिहास को तोड़ना भी जानता है। और ये मैदान एक लाजवाब है, आपने देखा है इतिहासी मैदान पर ये बड़े मुकाबले, बिग फाइट बिग ब्रो आप तो देख रहे हैं। ये खराब गेंद है, वहां पर गेंद जाएगी फाइनल, एक बार जब तक गेंद को फील किया जाएगा, मगर नो रन का इशारा, बैकअप नहीं है, बैकअप नहीं तो आपका पैकअप भी हो जाएगा। 1 को 2 में तब्दील किया है, तीसरे रन की मांगे, रनों का मौका बनेगा नहीं, बल्लेबाज हमने क्रीज में मौजूद है। 1+2 3 रन यहां पर जुड़ जाएंगे और अगली गेंद होगी फ्री हिट। एनसीसी ट्रॉफी 2024 है सुपर हिट, अगली गेंद है फ्री हिट, उगरा डोए पहानीट पुरसा चेंडू है फ्री हिट। लड़ना होगा, पसीने गंवाने पड़ेंगे दोस्तों। कहते हैं ना कि क्रिकेट का मैदान जंगल है, तो जंगल का शेर कौन है उसकी खोज शुरू हो चुकी है। आने वाला समय तय करेगा इस मैदान का शेर कौन है और सौवा शेर कौन है। एक लाजवाब में लड़ना होगा, क्योंकि अभी तो जागी है, पिक्चर अभी आना बाकी है। लड़ना होगा, बेहतरीन मुकाबले आप देखेंगे इस मैदान पर। लड़ना होगा, लड़ना होगा, पसीने गंवाने पड़ेंगे। फुल टॉस गेंद थी, गेंद को फील कर दिया लॉन्गों पर, जब तक गेंद को फील किया जाएगा, मगर ये फ्री हिट की गेंद है, रन आउट का मौका हो सकता है। बल्लेबाज अपने क्रीज में मौजूद आते हुए इस 2 रन के साथ इसको आगे सरकता हुआ 10 रनों पर। अब एक साझेदारी गेंदबाज थोड़ी सी खराब गेंदबाजी का नजारा पेश करते हुए नजर आ रहे हैं। गेंदबाजी में
हार्दिक पाटिल गेंदबाजी पर है, थोड़ी सी दिशाई गेंदें देखने को मिलती हुई। फील्ड शॉट गेंद कट करना चाहते, बैट का एज लगा, गेंद फाइनल के खिलाड़ी के हाथों में। विकेट नंबर 2 गॉन होता हुआ, बल्लेबाज गॉन, विकेट गिरता हुआ मधुर संगीत आता हुआ है। क्या बेहतरीन कवाली आपके सामने पेश की गई है। एक एक गीत आप देख रहे हैं तो एक लाजवाब, और वाकई में जिन्हें बाबा ख्वाजा गरीब नवाज बुलाते हैं वही दरबार जाते हैं। और कहते हैं ना, इरादे बनते हैं, इरादे बनकर टूट जाते हैं, और सीढ़ी वही जाते हैं जिन्हें बाबा सीढ़ी के साईं बाबा बुलाते हैं। एक लाजवाब मुकाबला आपके सामने है, लड़ना होगा, पसीने गंवाने पड़ेंगे। और दोस्तों आज फ्राइडे का दिन है, लाजवाब दिन, मगर किसके लिए वो अच्छा दिन लेकर आएगा, आज कौन सी टीम इस मैदान पर अपनी नामा का डंका बजाएगी। डंका बजाना होगा, लड़ना होगा, पसीने गंवाने पड़ेंगे। अगली गेंद निबाटा मैदान पर है, शॉर्ट गेंद आउट साइड खेलना चाहते थे, गेंद हवा में थी, खिलाड़ी के पास मौका था, विकेट कीपर थोड़ी सी गलती करते हुए नजर आए। ओवर नंबर खेल समाप्त होता हुआ, पहला टीम की रंग संख्या बनी है 10, 2 विकेट के नुकसान पर। लेकर गेंदबाज तैयार होते हुए, 4-4 ओवर की ये मुकाबले आप देख रहे हैं। वगवा कसराल टीम पहले बल्लेबाजी का जलवा बिकर ये 2 विकेट गवा है, मगर आप लड़ना है। मालिजा तड़पाड़ा टीम फील्डिंग करती हुई नजर आ रही है। ये बहुत अहम मुकाबले आपके लिए हैं, क्योंकि दोस्तों यहाँ पर लड़ना है, पसीने गंवाने हैं, क्योंकि एनसीसी ट्रॉफी 2024 का थरार आप देख रहे हैं, वरना आपको इंतजार करना पड़ेगा, क्योंकि इस मैदान पर आप इरादे लेकर आए हैं। इलाका किसका भी हो, धमाका हमारा होना चाहिए। फुल टॉस गेंद को ड्राइव कर दिया, गेंद लॉन्ग ऑन रिजन पर आती हुई, जब तक गेंद को फील किया जाएगा डीप पर, गेंद को फील करके थ्रू जाएगा गेंदबाज के हाथों में। 2 रन निकालने का मौका, इस 2 रन के साथ स्कोर आगे सकता हुआ 1-12, 12 रनों पर। कसराली टीम 12 रनों पर जाती हुई 2 विकेट के नुकसान पर। भगवा कसराली टीम, एक बड़ा मुकाबला है, कल के दिन भी बड़े मुकाबले आपको देखने को मिलेंगे। 3 तारीख फुल टॉस गेंद रिसीव कर दिया, मिस टाइम शॉट है, स्कोर पर खिलाड़ी है, ये क्या ड्रॉप, मौके को गंवाया दिया है। ये मौके बार बार नहीं आते दोस्तों, ये मौके को बनाना चाहिए, क्योंकि आप इतनी बड़ी टूर्नामेंट का आगाज खेल रहे हैं, मगर ये आगाज आपके लिए कितना नाकाम हो जाएगा, फिर आपको 365 दिन इंतजार करना पड़ेगा। एनसीसी ट्रॉफी 2024 आप देख रहे हैं। स्कोर आगे सरकता हुआ 14 रनों पर। बल्लेबाज को मौका दिया है, फ्लिक करना चाहते थे, लेग स्टंप के बाहर, एम्पायर घूमेंगे, वाइड का इशारा आता हुआ। एक्स्ट्रा रन के साथ रन संख्या में बढ़ती, रन संख्या 15-15, 15 रनों पर जाती हुई। अब यहां पर कसरा टीम बल्लेबाजी का जलवा भी कर रही है, तो इस मैदान पर तलपाड़ा टीम के बल्ले गेंदबाजों को बैकअप करना होगा। दिशाई गेंद आपको तकलीफ दे सकती है, एक एक रन आपको बचाने हैं, एक एक रन से पराजित का छाया भी हमने देखा है। आउटसाइड पर फ्लिक करना चाहते हैं आप, मिस टाइम में स्कोर पर खिलाड़ी है, आप कोई गलती नहीं होगी, बल्लेबाज गॉन, विकेट नंबर 3 गॉन होता हुआ, और यहां पर बल्लेबाज मैदान के बाहर। कमांड दीजिए।
लाजवाब लाजवाब। देखिए शांताराम भाई भी बहुत खुश है, वाकई में क्यों नहीं खुश दोस्तों, ये 25वां साल बेमिसाल है, लाजवाब है। एनसीसी ट्रॉफी 2024 आउट साइड खेलना चाहते थे, गेंद विकेट के ऊपर से मनलाती भी डॉट गेंद। एक एक गेंद आपको बिंदी आएगी, प्रेशर बढ़ेगा, प्रेशर में कोई बिखरेगा तो कोई निखरेगा। लाजवाब गेंदबाजी का जलवा होता हुआ, और बल्लेबाजी भी जलवे वाली करनी होगी, क्योंकि दोस्तों एनसीसी ट्रॉफी 2024 का तरार आप देख रहे हैं, महासंग्राम है, क्रिकेट का महासंग्राम। और दोस्तों दूसरे दिन का यह मुकाबला आप देख रहे हैं, दूसरे फेरी का दूसरा मुकाबला है। फुल टॉस गेंद बनाकर गेंद को खेल दिया लॉन्ग पर कार्पेट, और जब तक गेंद को फील किया जाएगा एक रन आसान से पूरा होता हुआ, एक ही रन से संतोष होना पड़ेगा। एक रन के साथ स्कोर आगे सरकता हुआ 15 रन ओवर, 16 रन ओवर। बेहतरीन बल्लेबाजी करनी होगी कसराली 11 टीम, वागोबा कसराली टीम है, बल्लेबाजी का जलवा भी करना होगा। फुल टॉस गेंद दी व्याकर बनाकर गेंद को फुल टॉस में बनाकर लॉन्ग पर खेल दिया, जब तक गेंद को फील किया जाएगा एक रन पूरा हुआ, दूसरे रन की मांग है, एंड थ्रो गलत है, 2 रन बैकअप नहीं तो आपका पैकअप भी हो जाएगा, तीसरा रन भी पूरा होता हुआ। जहां पर 1 थे वहां पर 2 बने, 2 थे वहां पर 3 बने। इसे तो क्रिकेट कहते हैं ना, खिलाड़ी को ध्यान में रखकर बल्लेबाजी का जलवा भी करना होगा, मगर वहां पर खिलाड़ी ने गलती की और बल्लेबाजों ने उसका फायदा उठाया, 3 रनों को पूरा किया। 3 रन के साथ स्कोर 19 रनों पर जाता हुआ। 2 षटकांचा खेळ पूर्ण होता है। एक ऐकूया मधुर संगीत, तिसऱ्या षटकांची सुरुवात होईल, परत येऊया समालोचन परीक्षामध्ये। कमॉन डीजे। क्या मुकाबला चलता हुआ, यह है क्रिकेट का महासंग्राम, एनसीसी ट्रॉफी 2024 का थरार आप देख रहे हैं। बेहतरीन शॉट, गेंद जा रही है लॉन्ग ऑफ पर, जब तक गेंद को फील किया जाएगा। अगली सीन और बैट का किनारा, विकेट कीपर का सहारा, और एक बल्लेबाज गॉन, विकेट की दावा, मधुर संगीत दावा। कमांड डीजे। लाजवाब क्रिकेट की मेजबानी, क्रिकेट का महासंग्राम आप देख रहे हैं, बिग फाइट, बिग लड़त आपके सामने चलती हुई। अगली गेंद आउट साइड खेलना चाहते थे, मगर गेंद ऑफ स्टंप पर थी, गेंद पर जाकर बल्लेबाजी का जलवा करना होगा। मयूर गेंदबाजी कर रहे हैं, मयूर पाटिल, बल्लेबाजी का जलवा होता हुआ, मगर यहाँ पर बल्लेबाजों का आनंद पाटिल एक तरफ है, बल्लेबाजी करनी होगी, लड़ना होगा, पसीने गंवाने पड़ेंगे। देखिए हर सभी बैनर मैदान के ओर लगते हुए नजर आएंगे। आउट साइड पर गेंद को खेल दिया है, गेंद जारी मिड विकेट पर, जब तक गेंद को फील किया जाएगा एक रन पूरा होता हुआ, दूसरे रन की मांग है, विकेट कीपर के दस्तान में थ्रो है, बैकअप होना चाहिए, बैकअप नहीं तो आपका बैकअप।
अगली गेंद आउट साइड खेलना चाहता है, बैट का जोर लगा, अभी विकेट की बनेगा। बल्लेबाज ने गेंद को देखा ही नहीं, कॉलिंग नहीं थी वहां पर, बल्लेबाज कौन, विकेट की दावा, मधुर संगीत दावा, कमांड दीजिए। मयूर मांगेला बेहतरीन गीत आप देख रहे हैं, बेहतरीन कवाली, एक लाजवाब गीतों के साथ हर मोड़ पे अलग का गीत आपके सामने कवाली है, लाजवाब। ये नारंगी का मैदान है, एनसीसी ट्रॉफी 2024 का थरार क्रिकेट का महासंग्राम आप देख रहे हैं, और वाकई में ढलता सूरज ढल जाएगा। एक लाजवाब कवाली आपने सुनी। आज फ्राइडे का दिन, लाजवाब क्रिकेट की मेजबानी, क्रिकेट का महासंग्राम चलता हुआ, और दोस्तों जिसे बाबा बुलाते हैं वही दरबार जाते हैं। अगली गेंद बल्लेबाज के लिए आते हुई, कट करना चाहते थे बॉय ना, ऑफ स्टंप के बाहर गेंद, अंपायर घूमेंगे, वाइड का इशारा आता हुआ, एक्स्ट्रा रन के साथ रन संख्या में बढ़ोतरी होती हुई। एक एक रन आपको बचाने हैं, एक एक गेंद पर अच्छी गेंदबाजी का जलवा करना होगा। इसको जा होता हुआ 23 मयूर पाटिल गेंदबाजी पर हैं। विश्वास स्ट्राइक पर बल्लेबाज, बेहतरीन शॉट ऑनफील्ड के ऊपर से खेल दिया, गेंद जाती वाइड लॉन्ग ऑन पर, तथा गेंद को फील किया जाएगा, बेहतरीन स्टॉप किया गया है, मगर 2 रन रोकने में नाकाम। तीसरे रन की मांग है, तीसरा रन भी पूरा किया जाएगा। लाजवाब बल्लेबाजी, उतनी बेहतरीन रन के दोनों बल्लेबाजों के द्वारा यहां पर देखने को मिलती हुई, और 3 रन के साथ इसको जा पहुंचता हुआ 26 रनों पर। 3 षटकांत खेल पूर्ण होता है, दाव संख्या 26 अब बात है। पहले ओवर में आए थे 10, दूसरी ओवर में आए थे 9, 19 बने थे, और आखिरी ओवर में आए 7 रन। अब आने वाली 6 गेंदों की कहानी इस मैदान पर क्या होगी ये देखेंगे एक ब्रेक के बाद। चलेंगे हमारे डीजे ऑपरेटर मयूर मांगेला के पास। पति का है गेंदबाजी पर, फुल टॉस, गेंद गेंद को आउट साइड पर मोड़ दिया, गेंद मिड विकेट पर जा रही हुई खिलाड़ी है, मगर गैप में है गेंद, गेंद सी मारेगा एक बार, 4 रन के लिए फरार। बेहतरीन शॉट, लॉन्ग पर, गेंद हवा में है, खिलाड़ी कैच के नीचे आते हुए, कैच बनेगा, मैच बनेगा। एक हाथ में कैच लेने का, गेंद लॉन्ग पर जाती हुई, जब तक गेंद को फील किया जाएगा। तीसरे रन की मांग है, तीसरा रन भी, भाग रहे बिगड़ा भाग, कवर नहीं है, बैकअप नहीं है वहां पर। देखिए वहां पर भी खिलाड़ी ने गलती की है, 4 रन पूरे हुए, 5वें के लिए निकलेंगे, 5वां भी, भाग रहे बिगड़ा भाग, भागने की जरूरत है। 5 दावा पूर्ण होता था, जोरदार ताली भी बज रही है खिलाड़ियों के लिए। ये गलतियां मिस्टिक वाला गाना नहीं बजना चाहिए था मैदान पर, वहां पर बजा है, खिलाड़ी ने गलती की है, मैदान चुकीला माफी नहीं मित्रांनो, जहां पर एक भी रन नहीं थे वहां पर बने हैं 5। हे प्रभु, ये क्या हो रहा है, ये नहीं होना चाहिए दोस्तों, ये होगा, गलती वाला गाना नहीं बजना चाहिए। हमारे डीजे ऑपरेटर बजाएंगे गलती से गाना, मगर आप बजाएंगे तो आपको तकलीफ हो जाएगी, क्योंकि एक एक रन कीमती है। जीवन साला का एक मार्क्स, राजनीति का एक मतदान कितना कीमती है, जाकर हमारे नगर सेवक खासदार आमदार से पूछिए। और दोस्तों जीवनशाला का एक मार्क्स कितना कीमती है वो आप भी जानते होंगे, एक एक रन के लिए कीमती लड़ना है। इस 5 रन के साथ इसको 35, 5 विकेट के नुकसान पर। शॉर्ट गिनती खेलना चाहते थे, गेंद विकेट के ऊपर से मंडलाती हुई डॉट गेंद, ये गेंदबाजी करनी होगी, बैकअप करना होगा, बैकअप नहीं कर पाएंगे तो यहां पर आपका पैकअप भी हो जाएगा, लड़ना है आपको।
कसरा टीम बल्लेबाजी का जलवा घेर रही है, तो यहाँ पर अब लड़ना है मामूली लेना तला पाड़ा टीम को। एक बेहतरीन गेंदबाजी का जलवा भी करना होगा। 3 गेंदों का खेल अभी भी मैदान पर आना बाकी। फुल टॉस गिनती ऑफ स्टंपर्स गेंद को लेकर खेला मिड पर, जब तक गेंद को फील किया जाएगा थोड़े से बफल हुए खिलाड़ी 1 को 2 में तब्दील करते हुए। देखिए 1 रन था, वहां पर 2 रन। ये खराब फील्डिंग का नजारा हो रहा है। 1-1 रन आपके लिए कीमती है, वो बचानी है तो आप दे रहे हैं, मगर वो आप बल्लेबाजी पर आप आएंगे जब उसका प्रेशर आपको पता चलेगा। इसको जब होता हुआ 37। 2 गेंदों का खेल मैदान पर आना बाकी। ऑस्टम के बाहर गेंद है, वाइट का इशारा। ये दिशाही गेंद आप देख रहे हैं। आप देख रहे हैं हमारे टर्मैन फाइन लीग पर एक डकआउट स्ट्रैन और एक बेहतरीन पाटिल परिवार, उसके बाद नगर सेवक स्ट्रैन, ये तमाम हमारे बड़ी बड़ी व्यक्तियां उस मंच पर उपस्थित हो जाएगी। और दोस्तों ये मैच का आनंद लेने के लिए, और आज आप जानते भी हमारे सभी के चेते लालडे ऑन साइड पर गेंद को खेल दिया, लॉन्ग पर गेंद हवा में है, खिलाड़ी यहां पर है, कैच बनेगा तो मैच बनेगा, मगर गेंद लॉन्ग पे गिरती हुई जब तक गेंद को फील किया जाएगा 2 रन आसानी से पूरे की जाएंगे। 30 रन की मांग होगी, मगर नहीं 2 रन की मांग होगी, और इस 2 रन के साथ इसको आगे सरकता हुआ 40 रन होते हुए आखिरी बॉल। अब तक 5 गेंदों में 14 रन आए, महंगे साबित हुए गेंदबाज। अधिक गेंदबाजी कर रहे हैं माजी नगर सेवक। आप देख रहे हैं सदन बाड़ी सर जी का जन्मदिन है, और शायद थोड़ी देर में इसी मैदान पर उनका आगमन भी हमें देखने को मिल जाएगा। एक बेहतरीन व्यक्ति हैं। इसी मैदान पर हमने एक गांव कप में उनकी बल्लेबाजी का जलवा भी देखा था। शेवर सा चेंडू या शट का मतलब बात है। आउटसाइड पर गेंद को मोड़ दिया, गेंद स्क्वायर लेग पर जा रही है, खिलाड़ी है डीप पर गेंद को कलेक्ट करते हुए 2 रन की मांग है। 1 ही रन से संतोष होंगे दोनों खिलाड़ी। विकेट कीपर ने गलती की है। कितनी गलतियां हो रही है, एक एक गलती का एहसास आपको जब बल्लेबाजी पर आने पर पता चलेगा, क्योंकि ये 2 रन के साथ इसको 42 42 बने हैं, 43 बनाने हैं। जवाब देना होगा, क्या वो जवाब मिलेगा नहीं मिलेगा। एक ब्रेक के बाद फील्ड लौटेंगे मैदान के और कमांड दीजिए। विजयी संघ आहेत. विजयी संघ त्यांना विनंती, आपण चिठ्ठ्यांचा ड्रॉ केला जातोय, त्यामुळे विजयी संघाला विनंती आहेत सुमित 11 फणसवाडा आपण या ठिकाणी यायचे आहेत. एक एक प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत. गावदेवी कन्हेर संघाला एक मॅच खेळायचा आहे, ज्यांना बाय मिळालेले आहेत. आता इथून 2 चिठ्ठ्या आहेत. 2 चिठ्ठ्या आहेत. एक विजेता संघ आहे आणि दुसरा संघ आहे सुमित 11 फणसवाडा. त्याच्यामध्ये आपण ड्रॉ करतोय. एक प्रतिनिधी सुमित 11 फणसवाडा, एक प्रतिनिधी आपण लगेच या. आणि इथे असलेले 2 प्रतिनिधी आहेत. धीरज पाटील 2 प्रतिनिधी वरती आहेत, जे दोन्ही प्रतिनिधी वरती आहेत. चिठ्ठ्यांचा ड्रॉ आहे, तो चिठ्ठ्यांचा ड्रॉ या ठिकाणी केला जाईल. एक चिठ्ठी आधी उचलली जाईल. पहिली चिठ्ठी उचलली जाईल, तो सामना खेळेल गावदेवी कन्हेर संघासोबत, आणि राहील त्या संघाला मात्र बाय मिळणार आहेत. आता इथला विजयी संघ 2 चिठ्ठ्या आहेत. एक विजयी संघ आहे आणि दुसरी चिठ्ठी आहे सुमित 11 फणसवाडा. पहिली उचलली जाईल त्या संघाचा मॅच असेल गावदेवी कन्हेर संघासोबत. 2 चिठ्ठ्या टाकल्या जात आहेत, ही उचलली जात आहेत. आपण स्क्रीनवरती दाखवूयात पुन्हा त्या प्रेक्षकांना.
कुठला संघ आहे? विजेता संघ आणि बाय मिळालेला संघ आहे सुमित 11 फळसवाडा संघ. आजच्या दिवसातील शेवटचा मॅच खेळणार आहेत. कॉंग्रॅच्युलेशन. संघाच्या चेहऱ्यावरती आता स्मितासह सर्व खेळाडूंच्या अगदी चेहऱ्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि या मॅच मधला विजय संघ आहे तो विजय संघ खेळेल गावदेवी कनेर. 100 रुपये आलेले आहेत पहा. 100 रुपीज इथे मात्र दिले जात आहेत. आणि गावदेवी कनेरचा संघ त्यांच्या अगेन्स्ट या मॅचचा विजय संघ मात्र मैदानावरती आपण पाहणार आहोत. चला मॅचच्या दिशेने आपण जाऊयात. काही बॅनर्स कटआउट्स आहेत. आपला कॅमेरामॅन पुण्यात आपण त्या गोष्टी कॅप्चर करणार आहोत. परंतु सध्या मॅचच्या दिशेने आपण जाऊयात. सामन्याच्या दिशेने आपण पुण्यात वळूयात. अनुभवी एक लिजन खेळाडू कसरली गावचं नेतृत्व करणारा आपण पहिला पद्मन पाटील मैदानावरती आलात. त्याच्या अगेन्स्ट 2 बॅटर मैदानावरती रेडी आहेत. दोन्ही संघांना शुभेच्छा आहेत. पहिला बॉल अपील झाले. स्ट्रॉंग अपील होती परंतु पंच सांगतायत बॅटर तिथून सफल झाले होते. लेग बायचा इशारा पंच करतायत. लेग बायच्या स्वरूपाने इथे मात्र सुरुवात होताना पाहायला मिळत आहेत. टार्गेट मैदानावरती ठेवलं गेलं तर 43 धावेंचं 43. अगोदरच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर 61 धावा चेस झाल्या. यापूर्वी आपण पहिल्या इनिंग मध्ये समालोचन ऐकलं. झहीर सर यांना ऐकलं आपण. वसई पापडीचा एक गोड आवाज. नेहमीच या मैदानावरती आपण ज्यांना पाहिलेलं त्याच मैदानावरती एक स्पर्धा पार पडली. कैलासवासी किसन बाबूराव पाटील व कैलासवासी गणपत बाबूराव पाटील यांच्या स्मरणार्थ पाटील परिवाराच्या माध्यमातून आपण ती स्पर्धा पाहिली. त्या स्पर्धेमध्ये दिवस रात्रीमध्ये सर्वाधिक जास्त समालोचन ज्यांनी केलं ते झहीरबाई यांनाही आपण ऐकलं. फटका खेळला ऑन साईडला. बॉल चालला गॅपमध्ये. खेळाडू चेंडूवरती वेगाने पुढे आल्यात. बॉलला अडवण्यामध्ये यशी लाभल्यात. आता कॉन्फिडन्स वाढलात. कसराली संघाचा कॉन्फिडन्स सध्याच्याकडला वाढलेला आपल्याला पाहायला मिळतोय. कारण की धावा बनवल्या आणि धावा विश्वास या मैदानावरती चांगली बॅटिंग त्याने केली. स्वतःवरती विश्वास ठेवला. संघाने त्याच्यावरती विश्वास ठेवला. त्यांनी चांगली बॅटिंग मैदानावरती केली. धावा फलकावरती 2 धावा. टार्गेट मैदानावरती 43 धावेंचे आहेत. काही गोष्टी कठीण नाहीत. काही गोष्टी सोप्याही नाहीत. अचूक करून दाखवायचे असतात. बॅकफुटला गेला. हवेमध्ये चेंडू कळला. क्षेत्ररक्षक तिथून मात्र आपण पाहिलं तर बॉलवरती जातात तोपर्यंत 2 धाबा. त्या 2 धाबा मैदानावरती पूर्ण केल्या जातील. आपले सर्वोत्तम प्रयत्न देण्याचा प्रयत्न करतात खेळाडू. आज लढायचं आहे. नारिंगीच्या मैदानावरती क्रिकेट खेळायचं आहे. मोठी स्पर्धा तुम्ही नारिंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या मैदानावरती खेळण्यासाठी आलेला आहात. एकाच टीमची जर्सी तुम्हाला आज या मैदानावरती दिली गेल्यात. त्यामुळे टीमसाठी जर्सी आणि भरपूर साऱ्या गोष्टी तुमच्यासाठी या मैदानावरती मात्र ठेवल्या गेल्यात. धावा फलकावरती 4. पुढचा बॉल. पद्मन पाटीलचा अनुभव पुन्हा एकदा मैदानावरती कामी येताना पाहायला मिळाला. म्हणून म्हटलं ना पद्मन पाटील एक अनुभवी खेळाडू आहेत. जवळजवळ मला वाटतं की त्यांचं वय एज जर आपण पाहिलं तर 40च्या वरती त्याच्याही वरती आहेत. 45 जवळपास असेल ते खेळाडू मात्र आपल्याला पाहायला मिळतात. आणि वाघोबा कसराळीची एक स्पर्धा कव्हरेज केली होती. त्यामुळे एक गोष्टीचा उल्लेख केला होता की पद्मन पाटील एक अनुभवी लेजंड खेळाडू आहेत. या संघाचा तारणहार आहेत. तो मैदानावरती सध्या खेळतोय. 4 बॉल 4 रन. हवेमध्ये कळला. स्ट्रोक चांगला कळला. इनफिल्डला क्लिअर करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय परंतु नाही थांबू शकणार बॉलला. बॉल निघून जाईल सरळ लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. एनसीसी चषक चौकार. एक खेळाडू होता मिड विकेटला. लॉंग ऑन मात्र खाली होतं. मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षक होता. मिड ऑनच्या डोक्यावरून चेंडूला कळलं. सरळ लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे आपण एक चांगला फटका पाहिलात. कॅल्क्युलेशन क्रिकेट सध्या मैदानामध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतात मयूर पाटील. दुसऱ्या बाजूला प्रतीक पाटील. पद्मनचा पुढचा बॉल इनसाइड आउट. क्लासिक स्ट्रोक. इनफिल्डला क्लिअर केलंय बॉलनं. बॉल चालला मात्र सरळ एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. एनसीसी चषकातील दर्जेदार चौकार.
षटकाचा खेळ मैदानावरती समाप्त होतोय आणि पहिल्या षटकानंतर धावफलकावरती आपण धाबा पाहिल्या तर संघाच्या मात्र जाऊन पोहोचतात एकूण धाबा धावफलकावरती इथून आपल्याला पाहायला मिळतात त्या मात्र 18 बॉलचा खेळ आहेत. 18 बॉलमध्ये विजयासाठी 31 धाब्यांची गरज आहे. एक स्पर्धा येथे आपण पाहिलं तर फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये माऊली 11 तलावपाड्याच्या माध्यमातून माऊली चषक 2024चं मात्र आयोजन आपल्याला पाहायला मिळेल. फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये ती स्पर्धा मधल्या कालावधीमध्ये आपण ती स्पर्धा पाहणार आहोत. स्पर्धेचे आयोजन करते सिद्धेश पाटील, जगदीशजी पाटील असतील, त्याच्यानंतर आपण पाहिलं तर संपूर्ण टीम त्यांची नितीन पाटील असतील, परेश आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्या माध्यमातून ते मात्र आयोजन आपल्याला पाहायला मिळणार आहेत. ही स्पर्धा येत्या काही दिवसामध्ये फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये तलावपाड्याच्या मैदानावरती आपल्या भेटीला येत आहेत. सध्या नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या मैदानावरती आपण पाहतायत सुरू असलेला हा क्रिकेटचा दैदीप्यमान सोहळा, ना भूतो ना भविष्य असा क्रिकेटचा सोहळा आज आपण मैदानावरती अनुभवत आहात. चांगले बॅटर आहेत दोन्ही खेळाडू, मात्र मैदानावरती टॅलेंटेड आहेत, यंग खेळाडू आहेत आणि यंग नेहमी इम्प्रेसिव्ह करत असतो. सध्या आमच्या बाजूला एक यंग स्कोरर बसलेला जय पाटील, तेही चांगली आतापर्यंत स्कोरिंग करतायत. नारंगी संघासाठी क्रिकेट खेळणारे तेही खेळाडू आहेत. धावफलकावरती 12 रन ऑन डी बोर्ड, लॉस ऑफ आतापर्यंत एकही विकेट नाही. दुसरं षटक, पहिला बॉल ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल आहे, खूपच बाहेर आहेत. पंच मात्र परशुराम पाटील गंभीर सर आमच्या दिशेने वळाले, व्हाईट बॉलचे इशारा करतात. व्हाईट बॉलच्या इशाराने धावफलकावरती धावा होत आहेत. 13 रन ऑन दी बोर्ड्स मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. वाघोबा ग्रुप कसराळी अगेन्स्ट आपण पाहिलं तर संघ पाहायला मिळतो टीम माऊली बी तलावपाडा. फटका खेळला ऑन साइडला, गॅप मध्ये बॉल चालला, क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने पुढे आला, जम्प केलाय, बॉलला अडवण्यामध्ये यश लाभलाय. फिल्डिंगचा दर्जा देखील तुमचा तेवढा महत्वाचा आहे. 2 धावा येत आहेत. 2 धाव्याने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतात. संघाची एकूण धावा 15. येथे आपण पाहिलं तर मार्चच्या महिन्यामध्ये 7, 8, 9, 10 वैतरणाच्या विभागामध्ये वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग ही स्पर्धा आपल्या भेटीला येणार आहेत. ही स्पर्धा आपण वैतरणाच्या त्या प्रीमियर लीग मध्ये, ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये कसराळीच्या मैदानावरती त्या स्पर्धेचं मात्र आयोजन आपण पाहणार आहोत. .1 ओव्हर्स धावा धावफलकावरती 15. कॅमेरामॅन दयन तांडेलांना सध्या आपण पाहू शकतात इंजोर असल्या कारणामुळे सध्या क्रिकेट पासून दूर आहेत, परंतु एक चांगले खेळाडू तेही आहेत. सध्या कॅमेरामॅन सध्या काम करताना पाहायला मिळतात. प्रमुख गोलंदाज म्हणून नेहमीच दयन तांडेलांना यांनी आपण पाहिलेलं आहे. फटका खेळला, ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतात, चांगला बॉल कॅरी केलाय, गोलंदाजानं बॉलला अडवलाय, फेकी मैदानावरती करतायत. निर्धाव चेंडूची समाप्ती आपल्याला पाहायला मिळत आहेत. या षटकातील आतापर्यंत बॉलचा विचार केला तर चेंडू फेकून झाल्यात. मैदानावरती 1.2 धावा धावफलकावरती 15. टार्गेट मैदानावरती आहे 43 धाब्यांचं. प्रयत्न करायचे आहेत मैदानावरती आज बॅटरलाही आणि गोलंदाजालाही. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चोनवाडी बॅटचा संपर्क तेवढ्या प्रमाणात नाही झाला. पाठीमागे विकेट किपर उमेश पाटील या चेंडूला मात्र कॅरी करतायत. तिथून मात्र 1 धाव पाहायला मिळतात. एका धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात ती मात्र 16 धावा. नेक्स्ट मॅच मैदानावरती महत्वाचा सामना रंगेल. या मॅचचा विजयी संघ खेळेल टीम आपण पाहिलं तर एका बाजूला संघ असेल गावदेवी कणेर, मदन दळवी आणि मदन दळवीची संपूर्ण टीम खेळेल या मॅचच्या विजयी संघाशी. आणि बाय मिळाली ती सुमित 11 फणसपाडा संघाला. ओव्हर द विकेटने बॅकवर्डला गेला, स्टीअर करण्याचा प्रयत्न, बॉलला खेळलाय, खेळाडू आहे, चेंडूला मात्र अडवलं गेलाय. प्रेमनाथने बॉलला अडवलाय. प्रेमनाथ वैद्यान आपण पाहू शकताय. 14 बॉलचा खेळ, 14 बॉल मध्ये विजयासाठी 26 धाब्यांची गरज आहे. प्रेमनाथ वैद्यांना सध्या आपण तिथे पाहतात फिल्डिंग करत असताना पाहिलं. फटका खेळलाय, शॉर्ट बॉलला पुल केलाय, पुल पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल, ब्युटिफुल अँड डिलाइटेडफुल. एनसीसी चषक 2024 मधील सुपर डुपर हिट सिक्सर. ती मात्र मैदानावरती पाहायला मिळाली आणि बॉलला सरळ पाठवून दिलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. आता दबाव दडपणचं प्रेशर होतं तर थोडंसं रिलीज होणार आहे. प्रेशर रिलीज होणार आहे. धावा धावफलकावरती आपण पाहिलं तर पंच सांगतायत डेड बॉल मैदानावरती घोषित केला गेला आहे. गोलंदाज पुन्हा मैदानावरती रेडी आहेत. धावा धावफलकावरती 23,
गोलंदाज पुन्हा मैदानावरती रेडी होतील. टार्गेट मैदानावरती 43 जावेदचा पुढचा बॉल बॅटच्या रडारमध्ये आलाय, परंतु झेलची संधी आहे. एक विश्वासू खेळाडू विश्वास कॅच कॅरी केलाय. फलंदाजाला मात्र परतावा लागेल. एक मोठा फटका खेळल्यानंतर स्वतःवरती कंट्रोल नाही दाखवू शकले आणि फलंदाज परततात तंबूच्या दिशेने. गॉन. थँक्यू. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर संघाच्या एकूण धावा मात्र मैदानावरती षटकाचा खेळ इथून आपण पाहिलं तर 2 षटकांचा खेळ संपला गेलाय आणि 2 षटकांच्या धावफलकावरती धावा आहेत 23. कंपॅरिझन सध्या आपण स्क्रीनवरती पुन्हा पाहूयात. समीकरण सध्या 12-20चं समीकरण आहेत. कंपॅरिझन खूप महत्वाचं आहे. आता 10ची सरासरी आहेत. कंपॅरिझन पुन्हा पहा. एनसीसी कप 2024 आपण पाहतायत. 2 षटकांचा खेळ संपला आहेत. वाघोबा ग्रुप कसराले होते. 19ला 3 विकेट. माऊली बी तलावपाडा संघ आहे 23ला 1 विकेट. कंपॅरिझन मध्ये 4 धावेने पुढे आहेत आणि 2 विकेटनी सध्या पुढे आहेत. सध्या आपण पाहिलं तर नगरसेवक स्टँड मध्ये बसलेला आपण पाहिलं तर हे सर्व अतिथी मान्यवर तिथे मात्र मॅचचा आनंद घेत आहेत. बरोबर नगरसेवक स्टँड मधून आपण पाहिलं तर तिथे काही बॅनर्स आहेत, फोटो आपण पाहू शकतात. जिल्हा परिषद अध्यक्ष काशीनाथ पाटील साहेब, रणजितजी भोईर साहेबांना आपण पाहिलं, नगरसेवक वैभव पाटील साहेब, आजचे उत्सव मूर्ती सदानंद पाटील साहेब, गजानन पाटील साहेब, त्यानंतर रंजनजी पाटील साहेब, सभापती श्री यज्ञेश्वरजी पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि दोन्ही बाजूने जर आपण पाहिलं तर नगरसेवक डॅशिंग नगरसेवक वॉर्ड क्रमांक 700 आदरणीय सदानंद पाटील साहेब. दुसऱ्या बाजूने जर गेलो तर एनसीसी चषक 2024 पाटील परिवार आपण पाहत आहेत. आदरणीय सन्मान्य रजनीजी पाटील साहेब यांचा कटआउट्स एका बाजूने आपल्याला पाहायला मिळतोय. माजी नगरसेवक, त्यानंतर आपण पाहिलं तर विशालजी पाटील यांचा पण तिथे कटआउट्स पाहत आहेत. वेद राजेश पाटील यांना पण तिथे पाहू शकतायत. अनिल पाटील यांना पण तिथे पाहतात. त्या फोटोजमध्ये प्रशांत पाटील आहेत. त्याच्यानंतर देवेंद्र पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रवीण पाटील, अरविंद पाटील दादा यांना आपण पाहू शकतात. राजेजी पाटील यांना आपण पाहू शकतात. भरपूर सारे कटआउट्स आहेत. आपण त्या दिशेने पुन्हा एकदा येणार आहोत. परंतु 2 षटकांचा खेळ संपला. धावा धावफलकावरती आहेत 23. करायच्यात 12 मध्ये 20. मैदानावरती जाऊयात. पुन्हा सामना रंगलाय. दबाव प्रेशर आहे मैदानावरती. आता पंच मात्र पुन्हा एकदा दर्शवत आहेत. हा मॅच रंगतदार होईल यात काही शंका नाहीत. दोन्ही संघ मैदानावरती दाखवून देतील. लढायचं आहे, जिंकायचं आहे. स्वप्न उराशी बाळगलेलं आहेत. एनसीसी कप मैदानावरती आम्हाला खेळायचं आहे, हे मात्र आज स्वप्न उराशी बाळगलेलं आहे. पहिला बॉल चांगला टाकलाय. निर्धाव चेंडू मैदानावरती येईल. समीकरण पुण्याला मैदानावरती बनणार आहेत. 11 बॉलचा खेळ. 11 बॉल मध्ये 20 धावांची अजूनही गरज आहे. करायचं आहे, करून दाखवायचं. कठीण जे काही असतं ना ते तुम्हाला करून दाखवायचं असतं. कारण की काही गोष्टी सोप्या असतात ते प्रत्येक जण करण्याचा प्रयत्न करतो, पण कठीण गोष्टी असतात ते काही जण करण्याचा प्रयत्न नाही करत. मग इथून तुम्हाला काय करायचं आहे, कठीण गोष्टी आहेत त्याच मैदानामध्ये तुम्हाला करून दाखवायच्या आहेत. आज कठीण नाही म्हणता येणार, पण मैदानामध्ये तुम्हाला करून दाखवाव्या लागतील. 11 बॉलचा खेळ. 11 बॉलमध्ये 20 धावांची गरज. गोलंदाज मैदानावरती रेडी आहेत. क्लीन बोर्ड, फर्निचर डिस्ट्रॉय. दांडी गुल करत असताना आणखीन एका विकेटचं पतन. फलंदाज बाद. गॉन. सहर्ष स्वागत. मैदानावरती आता सामना रंगेल. सामना मैदानावरती रंगताना पाहायला मिळतोय आणि रंगलाही देखील मॅच. समीकरण पुण्यात आपण पाहिलं तर 10 बॉलचा खेळात आणि 10 बॉल मध्ये बनवायच्या धावा 20. 10 दुने 20 करायच्यात मैदानावरती. आता 20 कशा प्रकारे होतील चर्चा त्या गोष्टीची रंगलाय. नेक्स्ट मॅच देखील मैदानावरती रंगणार आहेत. 2 संघादरम्यान आपण मॅच पाहणार आहोत.
एक पारितोषिक आलं, मी चर्चा त्या गोष्टीची जरूर करेन. गोलंदाज मैदानावरती पुन्हा रेडी आहेत. फटका खेळलाय, समोर खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडूवरती विश्वास आलाय, बॉलला थांबवलाय, एक रन पूर्ण, दुसऱ्या धावाचा प्रयत्न, धावचीची संधी, परंतु 2 धावा मैदानावरती कंप्लीट, 2 धावा मैदानावरती कंप्लीट. समीकरण 9 चेंडू मध्ये 18 धाब्यांची गरज आहे. एक पारितोषिक आमच्यापर्यंत येत आहेत. श्री गणेश प्रासादिक भजन मंडळ वैतरणा, रमाकांत बुवा सध्या आमच्या दिशेने आहेत, त्यांच्या माध्यमातून पारितोषिक आहेत. बॅक टू बॅक 3 चौकार जर खेळले तर 1000 रुपयाचं पारितोषिक, आणि बॅक टू बॅक 3 षटकार खेळले तर 2000 रुपयाचं पारितोषिक असणार आहेत. 18 धाब्यांची मैदानावरती गरज. 9 बॉल, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे, चांगला बॉल फील्ड केला गेलाय. एक एक धाव ज्यावेळी वाचवाल त्यावेळी सामना मैदानावरती रोमांचक होताना पाहायला मिळेल. समीकरण पुन्हा चेंज झालाय. येणारे बॉल मैदानावरती आहेत 8 बॉल मध्ये विजयासाठी धावा घ्यायच्या आहेत. अजूनही 17 प्रयत्न करायचे आहेत. प्रयत्नांती परमेश्वर नेहमी म्हटलं गेलं आहे. श्री गणेश प्रासादिक भजन मंडळ यांच्या माध्यमातून तुमच्यासाठी पारितोषिक लावली गेले आहेत. 3 चौकार ठोकल्यावरती 1000, 3 षटकार ठोकल्यावरती 2000. रमाकांत बुवा आहेत सध्या. चांगला बॉल होता, हो खोलवे टप्प्याचा बॉल, चांगला बॉल टाकत असताना मैदानावरती पाहायला मिळाले. खोलवे टप्प्याचा मारा केला, एक धाव पुन्हा मैदानावरती पाहायला मिळाली. समीकरण इक्वल, सिच्युएशन पुन्हा चेंज झाला आहे. 7 मध्ये 16 पुन्हा ऍक्शन रिप्ले पहा. सुंदर 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 बॉल मैदानावरती पाहायला मिळाला. खोलवे टप्प्याचा मारा केलाय. चेंडू दखल मैदानावरती 7 मध्ये 16 धाव्यांची गरज. सात बॉल मध्ये विजयासाठी 16 धाव्यांची गरज आहे. आदरणीय झहीर शेख साहेबांचं आगमन झालं, वेलकम, आपलं स्वागत समाजसेवक. फटका खेळलाय, बॅटचा प्रॉपर एलिव्हेशन असताना बॉलला पाठवून दिलं असेल सीमा पार. सो ब्युटिफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव 6. सुंदर सुंदर फटका, टुर्नामेंट मधील 64 वा 64 वा षटकार. मॅच ऑन मैदानावरती मॅच ऑन. धावा फलकावरती 33 वरती 2 विकेट. थँक्यू डीजे. नुकताच डायलॉग घेतल्यानंतर आता डीजे देखील दाखवत आहेत. 33 वरती 2 विकेट आहेत. अनंत पाटील आता मैदानावरती येतील का? चर्चा रंगल्या सध्या. 6 मध्ये 10 धाव्यांची गरज आहे. श्री गणेश प्रासादिक भजन मंडळ रमाकांत बुवा वैतरणा यांच्या माध्यमातून 3 षटकारांसाठी 2000 रुपये, 3 चौकारांसाठी 1000 रुपये, पण सध्या 10 धाव्यांची गरज आहे. 10 धाव्यांची मैदानावरती गरज आहे. 6 बॉलचा खेळ आहे. जबाबदारी आयुष्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला घ्यायची असतात. घर चालवायचं असेल तर नवरा बायकोचं संतुलन असणं खूप गरजेचं आहे. क्रिकेटचा खेळ खेळायचा असेल तर दोन्ही बॅट्समॅनचं संतुलन असणं गरजेचं आहे. 2 बॅटर एकमेकांना साथ देतील तर सर्व काही गोष्टी तिथे मैदानावरती होणार आहेत. 6-10चा मॅच. गोलंदाजी मार्क्सवरती अनंत पाटील. पहिलाच बॉलला उडवलाय, बॉल चढलाय सरळ सीमा पार. आणखीन एक झंझावाती षटकार. व्हॉट अ शॉट. थोडीशी थंडी आहे, पण थंडीमध्ये सध्या मैदानावरती गरमागरमी आहे. चांगला षटकार मैदानावरती खेळला आहे आणि मागील 2 षटकारांना काय झालंय, संपूर्ण मोमेंटम शिफ्ट झालाय. गेम बदललाय, गेम चेंज झालाय. मंगलदाजी करत आहेत. गरज किचन बुजिंग सेंटर माकणे सफल यांच्याकडून या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्या आहेत. थँक्यू मंगलदाजी करत, आपला मनापासून आभार आहेत. नेहमीच क्रिकेटला दर्दी प्रेक्षक वर्ग म्हणून आपण त्याला पाहिलेलं आहेत. एक गोड व्यक्तिमत्व म्हणून नेहमीच त्या माकण्याच्या परिसरामधून मात्र मॅच आनंद घेत आहेत. मनापासून त्यांचे आभार आहेत. समीकरण 5 बॉल मध्ये 4 धाव्यांची गरज. अनंत पुन्हा रेडी आहेत. हवेमध्ये खेळलाय, मॅच ऑन आहे. विश्वास कॅच कॅरी केलाय. फलंदाज बाद. एक तेरी एक मेरी ह्याचा प्रात्यक्षिकरण सध्या मैदानावरती सुरू आहे आणि सामनाही आलाय 4-4.
पोहोचल्यात, खूप चांगला डान्स तेही करतायत. 4 बॉलमध्ये आता 4 धावींची गरज आहे. काहीच वेळामध्ये मैदानावरती पुन्हा ते शुभागमन होईल. आजच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण पाहिलं तर ज्यांचा आज वाढदिवस आहे, आदरणीय व्यक्तिमत्व वॉर्ड क्रमांक 700 डशिंग नगरसेवक आदरणीय सन्माननीय सदानंद पाटील साहेबांचं आगमन आहे. ते आगमन मात्र मैदानावरती होणार आहेत. आणि आज ज्यांचा बड्डे बॉय म्हणून आपण ज्यांना पाहतोय त्यांचा वाढदिवसाचं निमित्तानं या मैदानावरती केक कटिंग सेलिब्रेशन जो कार्यक्रम आहे तो नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या माध्यमातून होणार आहे. 4 चेंडू 4 धावींची गरज आहे. नुकताच आमच्यापर्यंत नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या माध्यमातून माहिती पोहोचवली. काही क्षणामध्ये ते मात्र दाखवलं होतील या मैदानावरती. 4-4 काय मॅच रंगल्या आहेत. कसराळी की तिथून मैदानावरती पुन्हा एकदा तलावपाडा या 2 गोष्टीची चर्चा रंगल्या आहेत. सुरुवातीला कसराळीच्या परिसरामधून गेलो तर कसराळीच्या पुढचंच अगदी गाव तलावपाडा आहे. आणि तलावपाडा आणि कसराळी बरोबर हे दोन्ही संघ आता मैदानावरती खेळत आहेत. तर तिथून मैदानावरती 4-4चा मॅच आहेत. फिल्डिंगमध्ये चेंजेस झाले आहेत. अनंत पाटील यांच्याकडेही क्षमता आहे, त्यांच्याकडेही ॲबिलिटी आहेत, तेही दाखवण्याचा प्रयत्न करतील. तर दुसऱ्या बाजूला आले आहेत हेमंत राऊत. माऊली 11 तलावपाडा बी संघासाठी खेळणारे खेळाडू आहेत हेमंत राऊत मैदानावरती आल्यात. पाहूया ते आता काय करतायत. क्लीन बोर्ड, फर्निचर डिस्ट्रॉय, दांडी गुल, आणखीन एका विकेटचं पतन गॉन. म्हणून मी म्हटलं क्रिकेटचा खेळ बदलण्यासाठी जास्त टाइम नाही जात, जास्त वेळ नाही जात. मैदानावरती खेळ बदललाय, रंगही चढलाय आणि नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या मैदानावरती रौप्य महोत्सवी सुरू झालाय. कालपासून संपूर्ण रौप्य महोत्सवाला सुरुवात झाली, क्रिकेटच्या रणसंग्रामाला सुरुवात झाली. आणि नेहमीच नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचं आम्हाला सहकार राहिलं गेल्यात. समालोचन करताना झहीर सरांचा आपण आवाज ऐकलात. कालच्या दिवसामध्ये आपण आणखीन काही समालोचन या ठिकाणी ऐकलेत. उद्याचा दिवस या स्पर्धेमध्ये महत्त्वाचा असेल. 3 बॉल आणि 3 बॉलमध्ये 4 रन. आता इथे रमाकांत बुवा आहेत, त्यांनी म्हटलंय एक चौकार जरी मैदानावरती आला तर तलावपाडा संघाला 500 रुपयाचं प्राइज दिलं जाणार आहे. श्री गणेश प्रासादिक भजन मंडळ वैतरणाचे ते आहेत. रमाकांत बुवा तलावपाड्याच्या त्यांच्या माध्यमातून प्राइज लावले गेले आहेत. मॅच ऑन आहे. 3 बॉल 4ची गरज आहे. हार्ट बीट्स थोडेसे वाढले गेले आहेत. धगधग धगधग आता प्रत्येकाला करतायत. जसा मॅच सुरू आहे मैदानावरती 3-4चा मॅच पुन्हा मैदानावरती रंगलाय. गोलंदाज रेडी आहेत. अनंत पाटील श्रमता यांच्याकडेही आहे. आक्रमण करण्याचा प्रयत्न, बॉलला खेळला, गॅपमध्ये चालला चेंडू, क्षेत्ररक्षक बॉलला नाही अडू शकले आणि चौकारानं मॅच फिनिश होईल. रमाकांत बुवा यांच्या माध्यमातून दिले जातील 500 रुपयाचा प्राइज आहेत, ते मात्र दिले जाणार आहेत. अभिनंदन टीम. माऊली 11 तलावपाडा लगेच कॅप्टन दिला एका लाईनअपमध्ये. माऊली 11 लाईन मध्ये जायचंय. असं आंदोलन खूप महत्वाचं आहे. मैत्रीपूर्ण तुमचे संबंध आहेत, ते संबंध नेहमीच राहावे क्रिकेटच्या माध्यमातून. तर आपण पाहू शकतायत जो चौकार खेळला शेवटच्या बॉलवरती. कल्पेशला विनंती. कल्पेश आपला 500 रुपयाचं प्राइज घेण्यासाठी आपण यायचं आहे चौकारासाठी. कल्पेश. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे, तो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय. प्राइज गोज टू ज्यानं चांगली बॅटिंग केली, ज्यानं गोलंदाजी केली. गोलंदाजी करताना त्यानं 2 विकेट घेतल्या, बॅटिंग करताना त्यानं 7 धावा बनवल्या. तो हार्दिक पाटील ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. HP